केंद्रामध्ये 16, 17, 18ला जे काही एक दिवसीय अधिवेशन होतं त्याच्यात महिला आरक्षण विधेयक असं नाव दिलं गेलं. विधेयक 2023लाच पास झालेलं आहे आणि ते सुद्धा एकमताने झालेलं. एकमताने म्हणजे 2 मतं विरुद्ध ऑल सगळे असं ते विधेयक पास झालेलं आहे. आणि 23ला पास झाल्यानंतर त्याच्यावर नोटिफिकेशन 2026ला 16 एप्रिलला काढलं. पण त्या महिला विधेयकाच्या आड राहून तुम्हाला सीमांकन करायचं होतं, केंद्रशासित प्रदेशाचा काय निर्णय घ्यायचा होता, हे सगळं जे ते विधेयक आणली होती ते विधेयकच नव्हतं, महिला विधेयक नव्हतंच. आणि याच्यात सीमांकनसाठी त्याला खूप प्रोसिजर लागते, 4-5 वर्ष सुद्धा लागतात. आणि त्याला खास करून जातीनिहाय जनगणना तुम्ही मान्य केली आहे ना, जनगणना पहिले झाल्याशिवाय सीमांकन होणार नाही. आणि तुम्हाला 850 करायचे असतील तर तुम्हाला सीमांकनचा जो काही कायदा आहे, डिलिमिटेशन ॲक्ट आहे, त्याला रूल लागतील, सगळंच करावं लागेल. ते न करता महिला विधेयक म्हणजे आणायचं आणि त्याच्यात तुम्हाला दक्षिण भारताला असेल, छोटे छोटे राज्य असतील आणि संघीय ढाचा जो आहे, युनियन ऑफ स्टेट असं जे आपण म्हणतो, देश, सगळं स्टेट राज्य म्हणून एक देश आहे, त्या देशाला तुम्ही नक्षा बदलण्यासाठी 8 लाखाचं काही ठिकाणी मतदारसंघ, काही ठिकाणी 25 लाखाचा मतदारसंघ करणं आणि सगळ्या दुनियेला देशाचा नक्षा बदलण्यासाठी आणि वाटेल त्या पद्धतीने तुम्ही मतदारसंघाचं रचना करणं, वेडेवाकडे करणं. भौगोलिक सलगता लागते, याला लोकसंख्या लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आजची जनगणना, जातीय जनगणना तुम्ही मान्य केली. ती केल्याशिवाय तुम्हाला 850 जागा करता येणार नाही. आणि चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही नाटक कशाला करता? महिला विधेयक जे पास झालेलं आहे, महिलांच्या बाबतीत उलटसुलट बोलून काँग्रेसला बदनाम करणं, परत त्यांच्या विरुद्ध आंदोलन करणं आणि काँग्रेसला बदनाम करून प्रत्येक वेळेला राजकारणाची भूमिका घेण्यापेक्षा तुम्ही सरळ सरळ जे विधेयक आहेत त्याच्या बाबतीत केलं पाहिजे, असं आमचं तुमच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे. ओके.